हेलो फ्रेंड्स, टू एंड ब्लॉगर्स में मैं नितिन वाजपेयी आपका स्वागत करता हूं। दोस्तों, आज हम आए हैं मुंबई के वर्ली कोलीवाड़ा में नारली पूर्णिमा उत्सव में शामिल होने। आइए देखते हैं कैसे मनाया जाता है यह उत्सव। आज आम्ही दर्याराजाला आम्ही नारळ देतो सर्वजण आणि त्याला सागराला शांत राहण्याची विनंती करतो, प्रार्थना करतो आणि उद्यापासून आमचे बांधव जे जातील, ज्या मच्छीमार करण्यासाठी मासेमारी करण्यासाठी बोटी त्यांच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे, ते पुन्हा सुखरूप आमच्या घरी आले पाहिजे आणि आमच्या ज्या धंद्यामध्ये बरकत आली पाहिजे ही प्रार्थना आज आम्ही सागर देवताला करतो। म्हणून हा परंपरा शेकडो वर्षाची आहे। ह्या प्रत्येक कोळीवाड्यांमध्ये असते, एवढंच नाही समुद्रकिनारी या वळली कोळीवाड राहणारे इतर समाजाचे लोक पण जसे आपण कोकणाचे आहेत तसे प्रत्येक समाजातला घरातला माणूस संध्याकाळी इथे नारळ ही पालखी आमची समुद्राला नारळ अर्पण बत्तरी बंदरामध्ये जाते। वरळी कोलीवाड्यातले कोळी बांधव सगळे या सणाला खूप आतुरतेची वाट बघत असतो या सणाची आणि या सणासाठी आम्ही खूप सगळे कोळी बांधव सगळे एकत्र येत असतो आणि समुद्राला आम्ही नारळ वाहत असतो की बाबा आमचा जो स्थायी धंदा आहे तो समुद्रामध्ये गेल्यानंतर सुखरूप येऊ दे आमचा कोळी बांधव। या उद्देशाने आम्ही या असतो सगळे एकत्र येऊन आम्ही समुद्राला प्रार्थना करत असतो आणि हा सण साजरा करण्यासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो। आमचे कोळी बांधव जे मच्छी मारायला जातात ते जीवाला आतमध्ये काय समुद्रात खूप खोल समुद्रात मासेमारी करता जात असतात, पण त्यासाठी त्यांना आम्ही समुद्राला हा नारळ अर्पण करून त्यांना प्रार्थना करतो की आमचा कोळी बांधव जो मच्छी मारासाठी जात असतो तो आमचा सुखरूप घरी येऊ दे। आणि या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही खूप गोड पदार्थ आम्ही घरी बनवत असतो। गोड पदार्थ बनवून आम्ही सगळं तो नैवेद्य वगैरे आम्ही इथे देवाला दाखवतो आणि पूर्ण कोळी बांधवांच्या याच्यापणे की आमचा कोळी बांधव त्यांना खूप मच्छी पडू दे आणि खूप त्यांना भरभराट येऊ दे। सदानंदाचा मल्हार आई माऊलीचा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की
सदानंदाचा हर हर सदानंदाचा सदानंदाचा माते की जय, देवी माते की जय, देवी माते की जय, देवी माते की समुद्र देवतेला अर्पण करून समुद्र देवतेला शांत करतो आणि उद्यापासून आमची मच्छीमारी आमची उपजीविका चालू होते. भर खोल समुद्रात आमचे मच्छीमार आमचे बांधव जाऊन मच्छीमारी आणतात. ते सुखाने जाऊ आणि सुखाने येऊ यासाठी आम्ही समुद्र देवतेला विनंती करतो, अर्ज करतो की आमच्या लोकांना सुखाने नेऊन सुखाने आण आणि आमच्या लोकांना चांगला सुख यश समृद्धी देऊ. आणि हा सण एक चांगला गोड सण आहे. नारळाचा पदार्थ गोड पदार्थ करून घरात त्याची नाईलपाक करून सगळ्यांना खायला देतो. त्याच्यानंतर चांगला ड्रेस, चांगले कपडे जे आमचं पारंपरिक वेश आहे तो परिधान करून आम्ही हा वाजत गाजत सण साजरा करतो. हे आमच्या सणाचं वेश आणि आमच्या हमारे द्वारा दी हुई जानकारी आपको पसंद आई हो तो वीडियो को अपने फ्रेंड्स और फैमिली के बीच शेयर कीजिए. चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किए हैं तो चैनल को प्लीज़ सब्सक्राइब कीजिए.